आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे मिसमॅच लव या कथेचा पुढचा भाग. चला सुरुवात करते मिसमॅच लव भाग 79. गार्गीने कॅफे बाहेर येताच एक ऑटो पकडली. भैया, इनामदार ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये जरा लवकर घ्या, ती म्हणाली आणि ऑटोत बसली. तिच्या जीवाची प्रचंड घालमेल होत होती. तिथे जे काय ऐकलं ते ऐकून तिचे हात अजूनही थोडे कापत होते, पण डोळ्यात एक वेगळी जिद्द होती. तिने घाईघाईत पर्समधून मोबाईल काढला आणि कार्तिकचा नंबर डायल केला. पूर्ण रिंग गेली, पण त्याने फोन उचलला नाही. नक्कीच एखाद्या मीटिंगमध्ये बिझी असेल. तिने स्वतःशीच विचार करत क्षणाचाही विलंब न लावता थेट दादासाहेबांचा म्हणजे ग्रँडपांचा नंबर लावला. तिकडे ऑफिसच्या कॉन्फरन्स रूममध्ये महत्त्वाची बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग सुरू होती. कार्तिक एका प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन देत होता आणि मनीष काका त्याच्याच बाजूला खुर्चीत बसले होते. दादासाहेबांचा फोन व्हायब्रेट झाला. स्क्रीनवर गार्गीचं नाव पाहताच त्यांनी थोडं आश्चर्याने कार्तिककडे पाहिलं आणि खुर्चीवरून उठत ते हळूच मीटिंग रूमच्या बाहेर आले. हॅलो गार्गी, बोल बेटा, सगळं ठीक आहे ना? दादासाहेबांचा नेहमीचा शांत आवाज आला. ग्रँडपा, मी कार्तिकला फोन करत होते पण त्याने उचलला नाही. मला तुम्हाला आणि त्याला आत्ताच्या आत्ता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. एक खूप मोठा आणि भक्कम पुरावा माझ्या हाती आलाय. गार्गीची धाप लागली होती, पण तिच्या आवाजातला ठामपणा लपत नव्हता. हे ऐकताच दादासाहेबांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या. गार्गी, कार्तिक आणि मी आत्ता बोर्ड ऑफ मीटिंगमध्ये आहोत. अर्ध्या एक तासामध्ये मीटिंग संपेल. तू एक काम कर, थेट ऑफिसला ये. माझ्या नाहीतर कार्तिकच्या केबिनमध्ये जाऊन बस. ही मीटिंग संपली की मी आणि कार्तिक तिथे येतो. हो ग्रँडपा, मी 15 मिनिटात पोहोचते. गार्गीने फोन ठेवला. ऑटो वाऱ्याच्या वेगाने धावत होती, पण गार्गीच्या डोक्यात विचारांचं चक्र त्याहूनही वेगाने फिरत होतं. शून्यातून एक एक धागा आता स्पष्टपणे जुळत होता. म्हणजे याचा अर्थ तो व्हिडिओ आरोहीने व्हायरल केला होता, तेही मनीष काका आणि निधी काकूंच्या सांगण्यावरून. तिने त्यासाठीही पैसे घेतलेत आणि कदाचित कार्तिकच्या आयुष्यात आरोहीला आणायचं असा काहीसा त्यांचा प्लॅन होता. पण योगायोगाने मी त्याची पत्नी झाले आणि सगळंच बिघडलं. आय डोंट बिलीव्ह. मला वाटत नव्हतं हे इतक्या आतल्या गाठीचे असतील. बापरे, मला वाटलेलं त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होईल. कसं होणार आहे देवच जाणे. 15 ते 20 मिनिटांनी गार्गी ऑफिसच्या इमारतीखाली पोहोचली. विचारत विचारत ती दादासाहेबांच्या केबिनमध्ये जाऊन बसली. पण मीटिंग संपायला बहुतेक आणखी वेळ लागणार होता. पण हे आत्ताच्या आत्ता त्या दोघांच्या कानावर घालणं गरजेचं होतं. मीटिंग संपायला वेळ लागत होता तसतशी गार्गीची अस्वस्थता इकडे वाढत होती. केबिनमधल्या घड्याळाचा प्रत्येक सेकंद तिला तासासारखा वाटत होता. तिने 2-3 वेळा मोबाईल स्क्रीन उघडून तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा चेक केला. सगळं क्लिअर होतं. इकडे जवळजवळ अर्ध्या तासाने बोर्ड मीटिंग संपली. सगळ्यांच्या हातात हात मिळवले आणि बाकी सगळे निघून गेले. कार्तिक त्याच्या केबिनकडे जायला निघणार तर दादासाहेबांनी त्याला हाक मारली. कार्तिक, 1 मिनिट, माझ्या केबिनमध्ये चल, थोडं बोलायचं आहे तुझ्याशी. ओके, तुम्ही व्हा पुढे, मी आलोच एक फोन कॉल करून. गार्गीला करणार आहेस का? दादासाहेबांनी ओळखून विचारलं. हो, तुम्हाला कसं कळलं? तिचा मला कॉल आला होता. ती येऊन माझ्या केबिनमध्ये बसली आहे. चल तू. गार्गी इथं आली आहे? काही विशेष? किती प्रश्न विचारतोयस? तिच्याशी बोलल्याशिवाय कळेल का? चल तर आधी. दादासाहेब आणि कार्तिक अखेर केबिनमध्ये आले. पाहतात तर गार्गी अस्वस्थपणे इकडून तिकडे फिरत होती. ओह, झाली मीटिंग? हो झाली, पण तू इथं काही विशेष? कार्तिक तिला विचारत होता, पण तोपर्यंत दादासाहेबांनी केबिनचा दरवाजा आतून लॉक केला. कार्तिक, जरा शांत बस आणि तिला बोलू दे. गार्गी, काय पुरावा आहे तुझ्याकडे? पुरावा? कसला पुरावा? कार्तिक पुटपुटला. त्याच्या चेहऱ्यावर संभ्रम होता. गार्गीने एक दीर्घ श्वास घेतला. कार्तिक आणि दादासाहेबांकडे पाहत तिने आपला मोबाईल काढला. मी आत्ता माझ्या एका क्लायंटला भेटण्यासाठी एका कॅफेमध्ये गेले होते आणि योगायोगाने मला तिथे निधी काकू दिसल्या. त्या एका मुलीसोबत होत्या आणि त्यांचं बोलणं मी चोरून व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केलं. तेच सगळं यात आहे.
तिने मोबाईलवर व्हिडिओ लावला आणि तो दादासाहेबांकडे दिला. कार्तिक ही बाजूला जाऊन पाहू लागला. स्क्रीनवर निधी काकू आणि आरोही स्पष्ट दिसत होत्या आणि निधी काकू आणि आरोहीचं ते बोलणं केबिनच्या शांततेत घुमू लागलं. नोटांचं बंडल निधी आरोही पुढे करत म्हणत होती, हे बघ, गार्गी आमच्या घरातून गेलीच पाहिजे. कार्तिकने तिला डोक्यावर बसवून घेतलंय, पण नाही, आत्ता त्यांच्याच करारात त्या दोघांना अडकवलं नाही तर मी निधी नाही. पण आंटी, गार्गीसारखी चीप मुलगी त्याला आवडली म्हणजे फारच चीप वाटतंय नाही? तसंच हवं त्यालाही. मला नकार दिलेला तेही तिलाच माझ्यासमोर ओढून. हे काम झालं म्हणून समजा. आरोही दिलेलं काम 100% करते. तुम्हाला तर माहिती आहे, त्या दोघांचं लग्न मीच घडवलंय आणि आता मीच बिघडवणार. बिचारायला माहीत नाही आहे, मीडियामध्ये दोघांचा व्हिडिओ मीच व्हायरल केलाय. या वाक्यावर कार्तिकही शॉक झाला. त्याने एकवार गार्गीकडे पाहिलं. आरोही, खरंच खूप पुढे जाशील तू. काश तू कार्तिकला जिंकू शकली असतीस. इनामदार घरावर आपण राज्य केलं असतं, राज्य. निधी तिला टाळी देत म्हणाली. व्हिडिओ संपला. केबिनमध्ये एक भयानक सुन्न करणारी शांतता पसरली होती. कार्तिक, याचा आरोहीला कटवण्यासाठी तू गार्गीला ओढलं होतंस, बरोबर? हो, पण ग्रँडपा, याचा अर्थ असा आहे का की आरोहीला सुद्धा त्यांनी माझ्या आयुष्यात काकांनी? आता तर असंच दिसतंय. कार्तिक, एक काम कर, त्या आरोहीला कुठून असेल तिथून पकडून आपल्यासमोर आणायला सांग. मी निधी आणि मनीषला बोलावून घेतो. जे काय होईल ते आज इथेच होईल, माझ्या केबिनमध्ये. ग्रँडपा, काय ठरवले नेमकं तुम्ही? गार्गीमध्येच म्हणाली. आता जे काय करायचं ते मी ठरवणार गार्गी. पाणी डोक्यावरून गेलंय. याचा अर्थ त्या पार्टीत तुझ्या ड्रिंकमध्ये अल्कोहोल मिसळणं हा देखील त्यांचाच डाव असणार आणि परवाच्या पार्टीत त्या मुलीचं येणं हाही त्यांचाच डाव असणार. दादासाहेब म्हणाले. कार्तिक, आता तू इथं काय बघत बसलायस? अर्ध्या तासाच्या आत मला आरोही माझ्यासमोर हवी आहे. ओके, मी आलोच एक कॉल करून. कार्तिक केबिन बाहेर निघून गेला आणि दादासाहेबांनी लगेचच मनीषला कॉल लावला. मनीष, आत्ताच्या आत्ता माझ्या केबिनमध्ये ये. मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. हो, आलोच बाबा. मनीषचं उत्तर येताच दादासाहेबांनी फोन कॉल कट केला आणि दुसरा फोन निधीला लावला. निधी, कुठे आहेस? मी किट्टी पार्टीला आले होते बाबा. का हो? आत्ताच्या आत्ता ऑफिसमध्ये येणार आहेस माझ्या केबिनमध्ये? हो, येते ना. पण मला असं अचानक बोलवत आहात, काय झालं? तू इथं ये मग सांगतो, म्हणत दादासाहेबांनी फोन कॉल कट केला. एवढ्यात मनीष केबिनच्या दरवाजात आलाच होता. तिथे दादासाहेबांच्या केबिनमध्ये समोर बसलेली गार्गी पाहून त्याच्या हसऱ्या चेहऱ्यावर एकाएकी गंभीर भाव आले. मला बोलावलं बाबा? बोला ना. बस, कार्तिक येतोय, एक मीटिंग आहे छोटी. ओ अच्छा, म्हणत तो बसला. पण त्याचं लक्ष गार्गीवर पुन्हा गेलं. पण आज ही इथं काय करते? ही पण इनामदार ग्रुपमध्ये सामील झाली की काय? हो, कळेल कळेल, आज सगळंच कळणार आहे तुला, दादासाहेब कोड्यात बोलले. मनीषला कळत नव्हतं गार्गीही इथे आहे, कार्तिकही येतोय, नेमकं बाबांना काय बोलायचंय. एवढ्यात कार्तिक सुद्धा आला. कार्तिक, केलास फोन? हो ग्रँडपा, काहीच वेळात ती पोहोचेल. बरं बस तू. नाही, मी ठीक आहे, उभा. तो मनीषकडे एक कटाक्ष टाकून म्हणाला आणि खिडकीजवळ जाऊन थांबला. आपलेच सख्खे काका काकू आपल्याला असे पाण्यात पाहत आहेत पाहून त्याला वाईट वाटत होतं. बाबा, आता आलाय की कार्तिक, करा ना सुरू मीटिंग, मनीष म्हणाला. अरे निधी कुठं आली अजून? तिलाही येऊ दे, मग करू सुरुवात. काय? निधी? तिला तिला कशाला बोलावलंय? मी समजलो नाही. निधी येईपर्यंत थोडा थांबलास तर सगळंच कळून जाईल, दादासाहेब म्हणाले. अहो मग नंतर येतो ना मी. आत्ता मला एक महत्त्वाचा कॉन्फरन्स कॉल होता. कॉन्फरन्स कॉल करायची काहीही गरज नाही आहे मनीष. आत्ता सध्या ही मीटिंग महत्त्वाची आहे. दादासाहेबांचा आवाज एकदम वाढला. अहो बाबा, असे चिडताय का लगेच? थांबतोय मी. गार्गीकडे एक नजर टाकत मनीष विचारात हरवला. काहीतरी गडबड आहे हे त्याच्या चाणाक्ष बुद्धीला लगेच जाणवलं. त्याची बोटं अस्वस्थपणे टेबलवर चळवळ करत होते. काहीच वेळात निधीही आली. बाबा, असं मला इथं बोलावलं? आलीच निधी,
बस तुझीच वाट पाहत होतो, निधीला म्हणत दादासाहेबांनी कार्तिककडे नजर वळवली, जो खिडकीतून बाहेर पाहत होता. कार्तिक, तिकडं काय करतोयस? ये जरा इथे. ग्रँडपांचा आवाज आला तसा तो दीर्घ सुस्कारा सोडत खुर्चीवर येऊन बसला आणि दादासाहेबांनी गार्गीला दार लावायला लावलं. गार्गी, तेवढं दार लॉक कर. हो ग्रँडपा. गार्गी दार लावायला उठली. बाबा, असं हे दार वगैरे का लावताय? मनीष हसून विचारत होता, पण तो पुरता गडबडला होता. तोपर्यंत गार्गीने दार लावलं आणि केबिनमध्ये एक तीव्र शांतता पसरली. मनीषच्या शेजारी बसलेल्या निधीने मनीषला डोळ्यांनीच विचारलं, काय झालंय? त्यानेही इशाऱ्यानेच सांगितलं, माहीत नाही. कोणीही काहीच बोलत नव्हतं आणि दादासाहेब काय बोलायचं आणि कुठून सुरुवात करायची याचा विचार करत होते. खरं तर मला अजिबात अपेक्षा नव्हती निधी आणि मनीष तुमच्या दोघांकडून. काय त्रास होतोय तुम्हाला कार्तिकचा? त्याने कधी तुम्हाला त्रास दिलाय का? अहो काय बोलताय बाबा, आम्हाला कार्तिकचा काय प्रॉब्लेम असेल? निधी हसून म्हणाली, हो ना, आमचा लाडका पुतण्या आहे अहो तो. लहानपणापासून खेळवलंय की मी त्याला. मनीष पुढे जोडत म्हणाला. हे सांगतानाही लाज नाही वाटते का मनीष तुला? एवढंच सगळं आहे तर गेल्या काही दिवसात कार्तिकला CEO पदावरून काढण्यासाठी तू काय काय केलंयस? आणि का? फक्त सत्तेसाठी की सगळी मालमत्ता आणि अधिकार आपल्या हातात हवी म्हणून केलंयस? अहो असं काय नाही आहे बाबा, असं का बोलताय तुम्ही? निधी म्हणाली. अच्छा, मला आत्ता कळलं. यासाठी तुम्ही इथं बोलावलंय हिला. आणि हीच म्हणाली असेल ना तुम्हाला आमचं नाव घेऊन? मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं बाबा की ही पोरगी आपल्या घरात फूट पाडायला आली आहे. मनीष पुन्हा डावपलटवू पाहत होता. मनीष, तोंड सांभाळून बोल. आपल्या घरची सून आहे ती. तुम्ही तुमची कर्तव्य विसरला आहात, पण ती तिचं कर्तव्य विसरली नाहीये. कशाच्या आधारावर तुम्ही असं आमच्या दोघांवर बोट घेताय बाबा? इतकंच आहे तर आम्हाला तुमची फुटकी कवडी नको. ती तर तशीही तुला आता मिळणारच नाहीये. CEO पद तर सोड, पण बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये सुद्धा तुला स्थान मिळणार नाहीये. लक्षात ठेव. कारण तू जे केलंयस ना ती चूक नाहीये, तो गुन्हा आहे. अजूनही संधी देतोय मी तुला स्वतःहून बोलण्याची. मनीष, भल्या बोलाने कबूल कर, आत्तापर्यंत तू काय काय केलंयस. दादासाहेब आता चिडले होते. पण मी काहीच केलं नाहीये बाबा, त्यामुळे स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही. मनीष अजूनही निगरगट्टासारखा म्हणाला. नाही, तुझी चूक नाहीये मनीष, चूक माझी आहे. ती म्हणजे माझ्या संस्कारात काहीतरी कमी राहिली आहे. नाही बोलणार ना तू? निधी, तू तरी बोलणार आहेस का? पण बाबा, तुम्ही बस या बाहेरच्या मुलीच्या सांगण्यावरून आमच्यावर का दोष लावताय? कारण ती बाहेरची आहे तरीही अजून घराचाच विचार करते आहे. आणि तुम्ही घरातले असूनही परक्यांसारखे वागताय, त्याचं काय? तुम्ही असे बोलणार नाहीत ना? गार्गी, दाखव त्यांना व्हिडिओ. ग्रँडपा, मी? गार्गी गडबडली. हो गार्गी, तूच काढलायस ना, तूच दाखवायचा. दादासाहेब तशाच उच्च आवाजात म्हणाले तशी गार्गी उठली आणि थरथरत्या हाताने तिने मोबाईलवरचा व्हिडिओ परत लावला. पुढचा प्रसंग व्हिडिओवर सुरू होता. निधी आणि आरोहीचं बोलणं ऐकू येत होतं आणि पुढे पुढे जाणाऱ्या व्हिडिओसह निधीच्या आणि मनीषच्या चेहऱ्यावर शॉक उमटू लागला होता. मनीषलाही आता कळून चुकलेलं, आता काहीच खोटं बोलून उपयोग नाहीये. मग काय निधी, इनामदार घराण्यावर राज्य करायचंय तुला, हो ना? नाही बाबा, काय नाही, यावरून सरळ सरळ कळते. हे निधीने केलं बरोबर. गार्गीला जाऊन 20 लाखाची ऑफर दिली. CEOच्या पार्टीमध्ये तिच्या ड्रिंकमध्ये अल्कोहोल मिसळलं आणि पार्टीमध्ये आलेली ती मुलगी सुद्धा तुम्हीच बोलावली होती. आणि वरून तो व्हिडिओ मीडियामध्ये पसरवणं हे सुद्धा तुमचंच काम होतं बरोबर. का तर कार्तिकला CEO पद मिळू नये म्हणून. आणि मला खात्री आहे मनीष, निधी एकटी हे सगळं करणं शक्यच नाही आहे. त्यात तुझाही सहभाग असणार. पण तुझं मन तेवढं मोठं नाही आहे की तू ते स्वीकारशील. पण बाबा, हिने तो व्हिडिओ नक्कीच एडिट केला असेल. मी तर या मुलीला ओळखतही नाही. आणि आता तर मी किती पार्टीला गेले होते, बोलले ना मगाशी. असले AI जनरेटेड व्हिडिओ आजकाल एका चुटकीसरशी तयार करून मिळतात, हो की नाही मनीष? मनीषने डोक्याला हात लावला.
कारण निधीने आता गप्प बसण्याची गरज होती. पण मी का करेन एडिट काकू, तेवढा वेळही नाही आहे माझ्याकडे, गार्गी म्हणाली. मग काय, मी कुठे जाते ते माझ्या मागे मागे फिरून पाहत असतेस का तू? का माझ्यावर वॉच ठेवत असतेस? ही पोरगी ना खूप चालू आहे बाबा. चालूगिरी तुम्ही करताय निधी. त्या दिवशी गायत्रीच्या हरवलेल्या अंगठीचा आळ तिच्यावर घेऊन हातच्या कंगनाला आरसा कशाला हवाय? एवढ्या व्हिडिओमध्ये गोष्टी समोर आहेत तरी सुद्धा तुम्ही मान्य करत नाहीयेत. याचा अर्थ काय? तुम्ही दोघांनी आता जे काही केलं ते स्वतःहून मान्य केलं असतं ना तर मी तुम्हाला कदाचित माफ करणार होतो. पण आता नाही. आता काय बोलणार आहात यावर? का केलं तसं मनीष? मी तुला विचारतोय, मला उत्तर हवंय. का कार्तिकला पाण्यात पाहत आहात हे शिकवलंय मी तुम्हाला? दादासाहेब मोठ्याने बोलत होते एवढ्यात डोर वाजला. दादासाहेबांनी गार्गीला दरवाजा उघडण्याचा इशारा केला तशी ते दार उघडायला गेले तर 2 माणसांनी आरोहीला पकडून आणलेलं. सोडा तिला इथे आणि तुम्ही बाहेरच थांबा, दादासाहेब म्हणाले. आरोही? मनीष काका आणि निधी काकूला तिथे पाहून शॉक झाली. तुझं नाव आरोही बरोबर? कोणाच्या सांगण्यावरून कार्तिकच्या आजूबाजूला फिरत होतीस? दादासाहेबांनी प्रश्न केला. कोण मी? असं कसं शक्य आहे? मी तर या दोघांना ओळखतही नाही, ती मनीष आणि निधीकडे पाहत म्हणाली. आरोहीच्या खोट्या उत्तरावरून सिद्ध झालं की मनीष आणि निधीला ती ओळखते. मिस आरोही, माझा प्रश्न तुला कळला नाही आहे वाटतं. मी विचारलं कोणाच्या सांगण्यावरून तू कार्तिकच्या मागे फिरत होतीस? आरोही, तुझा व्हिडिओ आत्ताच पाहिलाय आम्ही. निधी काकूला भेटून आज तू पैसे घेतलेत ना तिच्याकडून? मला हे माहिती आहे. त्यामुळे सुरुवातीपासून काय काय झालं ते यांच्यासमोर मुकाट्याने सांग, नाहीतर आत्ताच्या आत्ता पोलिसांच्या ताब्यात दे. केव्हाचा संयम ठेवून असलेला कार्तिक आता गरजला. हो सांगते. यांनीच मला पैसे दिले होते तुझ्या म्हणजे कार्तिकच्या आयुष्यात प्रवेश करण्यासाठी. मी खूप प्रयत्न केला होता पण कार्तिकला माझ्याबद्दल काहीच फिलिंग्स कधी वाटल्याच नाहीत. आणि मग त्या दिवशी एका हॉटेलमध्ये मी हिलाच भेटायला गेले होते. माझं काम होतं हिच्याकडे, पण त्याने नेमकं हिलाच ओढून बायको असल्याचं सांगितलं. आणि मी हिला भेटले तेव्हाही हिने मला सांगून टाकलं की याला ती ओळखतही नाही आहे. तेव्हा मी हे सगळं मनीष अंकलच्या कानावर घातलं आणि त्यांनी सांगितलं होतं मला की हे सगळं मीडियामध्ये दे. मी जे काही केलं ते यांच्या सांगण्यावरून केलं, माझ्या स्वतःच्या मनाने नाही केलंय. प्लीज मला जाऊ द्या. झालं क्लिअर मनीष? अजून काय सिद्ध करायचं? तू जाऊ शकतेस पोरी, पण लक्षात ठेव, परत आमच्या घराच्या आजूबाजूला ही दिसलीस ना तर माझ्या इतकं कोणी वाईट नाही, दादासाहेब म्हणाले. ओके, नाही दिसणार, थँक्यू म्हणत आरोही तिथून सटकली. दूध का दूध, पाणी का पाणी झालं होतं. आणि आता दादासाहेबांची भेदक नजर मनीषवर होती, जिचा सामना करणं त्याच्यासाठी अवघड झालं होतं. आजचा भाग इथेच संपलेला आहे. आजच्या भागात बऱ्यापैकी उलगडा झालाय. कार्तिकच्या आयुष्यात सुरुवातीपासून कोण गोंधळ माजवत होता, बघूया दादासाहेबांचा निर्णय आता काय असेल ते जाणून घेण्यासाठी ऐकत रहा मिसमॅच लव्ह. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.